नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची वाटपास सुरुवात झालेली आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत, तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत 1500 रुपये जमा झालेले नाहीत। ही 11व्या हप्त्यासंदर्भात आतापर्यंतची ही अपडेट आहे, ज्या अंतर्गत अनेक जिल्ह्यातील महिलांनी ज्या आहेत आपल्याला कमेंटद्वारे सांगितलेलं आहे की त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयांचा हप्ता जो आहे जमा झालेला आहे। त्याचबरोबर काही जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत। आता 3000 रुपये ज्या महिलांच्या खात्यामध्ये ते जमा झालेले आहेत त्या महिलांना या अगोदरचा 10वा हप्ता, त्याचबरोबर चालू महिन्यांचा 11वा हप्ता, असे 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर 11वा हप्ता आज जे आहे लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आपल्याला कमेंटद्वारे त्याची माहिती सुद्धा जे आहेत लाडक्या बहिणींनी दिलेली आहेत। मी तुम्हाला कमेंट दाखवतो ज्या प्रकारे जे आहेत अनेक महिलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 1500 रुपयांचा हप्ता आलेला आहे। तर अनेक महिलांनी कमेंटद्वारे सांगितलेले आहे की मला 3000 रुपये आलेले आहेत। तर काही महिलांनी अनेक कमेंटद्वारे सांगितलेलं आहे की आम्हाला अद्यापर्यंत 11व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत हळूहळू जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना एकत्रित जे आहे सरसकट सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळेस पैसे जमा होणार नाही। त्यामुळे थोडा उशीर होईल तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये, मात्र संध्याकाळपर्यंत त्याचबरोबर उद्या असे 2-3 टप्प्यामध्ये जे आहेत राज्य सरकार जे आहे ते पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ या ठिकाणी जे आहे थोडं संयम ठेवायचा आहे की तुमच्या शेजारचीला आलं आणि तुम्हाला पैसे नाही आले तर लक्षात ठेवा जी लिस्ट आहे लिस्टनुसार हे पैसे टाकले जात आहे। आणि त्यामुळे काही महिलांचं नाव अगोदरच्या लिस्टमध्ये असेल तर काही महिलांचं नाव हे नंतरच्या लिस्टमध्ये असेल। त्यामुळे तुमच्या जवळच्या महिलांच्या खात्यामध्ये जरी पैसे जमा झालेले असतील आणि तुम्हाला पैसे जमा झालेले नसेल तरी मात्र तुम्हाला काही वेळामध्ये तुम्हाला हे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर लक्षात ठेवा काही वेळा असं होतं की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतात पण SMS येत नाही। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचं या ठिकाणी फोनपे द्वारे किंवा तुमचं पोस्ट पेमेंट बँक असेल तर त्या द्वारे तुम्ही चेक करा, जेणेकरून तुमचे पैसे जमा झालेले आहे की नाही, किंवा मिस कॉल द्वारे सुद्धा तुम्हाला पैसे चेक करता येतात। ते तुमच्या बँकचा मिस कॉल नंबर असेल त्यावर मिस कॉल देऊन सुद्धा तुम्ही पैसे जमा झालेले आहे की नाही चेक करू शकता। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, तर लाखो महिलांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पैसे जमा होणे बाकी आहे। तर सरसकट महिलांच्या खात्यामध्ये टप्प्यानुसार जे आहेत पैसे जमा होणार आहेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, अशा टप्प्यानुसार हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, सरसगट पैसे जमा होतील, फक्त थोडा वेळ लागेल। तर अशा प्रकारचा हा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।